सद्वन्द्याणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। तर काल आम्ही काय बघत होतो, सिद्ध आपल्याला सिद्धांचं स्वरूप बघताना फक्त सिद्ध सामान्य एक प्रकारचे सिद्ध माहिती आहेत, तर सिद्धांमध्ये पण प्रकार असतात हे सांगितलं। म्हणजे वेगळ्या अपेक्षेने ॲक्च्युली आहेत तर सगळे सिद्ध सेम आहेत। कुठं असतात सिद्ध दीक्षा? सिद्ध कुठं असतात? फिजिकली म्हणला तर सिद्धशिलेवर, पण ज्या समयाला आपण आपल्या आत्म्याला जाणतो मी सिद्ध स्वभावी आहे, तर इथं असताना तुम्ही या समयाला सिद्ध अनुभव करू शकता। म्हणून एवंभूत नयाने म्हणायचं सिद्ध आत्ता तुम्ही इथं आहे। तर त्यांचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत हे सांगायला लागले। जसं की तपाने सिद्ध झाले, तर ते तपसिद्ध, पुढं नयसिद्ध, संयम सिद्ध, चरित्र सिद्ध, अशा वगैरे सिद्धांचे वेगवेगळे प्रकार घेऊन सांगितले होते। आता तेच 10व्या अध्यायामध्ये तत्वार्थ सूत्रामध्ये 9व्या सूत्रात वेगवेगळे प्रकार सांगितलेत परत। कुठले माहिती आहे सूत्र? क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक बुद्ध, बोधित, ज्ञानावगाहनांतर संख्याल्प बहुत्वतः साध्याः, असे सिद्धांचे वेगवेगळे प्रकार आहेत। अवघड नाही आहे। सिद्ध म्हणजे काय आहे? आपला स्वभाव सिद्ध आहे, हे सगळं आहे ना, सगळं अंगावर आपल्या शरीराचं जे काय ते आवरण आहे। मग आहे कसं आपण आत्ता पण प्युअर आहे, जसं सिद्धांचं प्युअर रूप आहे ना तसं आपलं आहे। फक्त हे बाहेर दिसतंय म्हणून आपल्याला वाटते की आपण काय सिद्धविद्ध नाही आहे, असं नाही आहे। आपलं रूप पण कसं आहे? भगवान आहे तुम्ही, असं सांगतायत भगवान समोर शरणामध्ये। जसं मी आहे तसे तुम्ही आहात, काय फरक नाही आहे, काही कमी नाही आहे। म्हणून फक्त जाणा की जसा सिद्ध तसा मी, किंवा मी स्वयंसिद्ध स्वरूप आहे। तुम्ही घेऊन जावा बाहेर ते। तर काल सांगितलं होतं क्षेत्र सिद्ध कशाला म्हणलं होतं? कुठल्या क्षेत्रात सिद्ध होतो? तर व्यवहाराने सांगितलं सिद्ध क्षेत्रातून सिद्ध झाले। क्षेत्रातून नाही, सिद्ध क्षेत्रात। मग बाहेरून काय म्हणायचं? ते जे शिखरजीचं पहाड म्हणा, कुंथलगिरीचं क्षेत्र, तिथून सिद्ध झाले असं तुम्ही म्हणताय ना, तर तिथं सिद्ध झाले हे सांगताय। थोडंसं फरक, त्या क्षेत्रातून सिद्ध झाले म्हणजे निघून गेले असं तुम्ही सांगताय अर्थ, पण त्या ठिकाणी त्यांनी ध्यान केलं आणि तिथं सिद्ध झाले म्हणजे स्वतःला प्राप्त केलं, एवढं। मग बहिरंगामध्ये 3 नय आपण बघितले होते, काय? उपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने त्या सिद्ध क्षेत्रात सिद्ध झाले, पुढं अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने चरम शरीरामध्ये सिद्ध झाले, आणि मग स्वतःच्या ज्ञानामध्ये राहून ते ज्ञान सिद्ध झाले। म्हणून त्यांनी घेतलं होतं आत्म्यामध्ये सिद्ध होतो, आत्म्याच्या प्रदेशामध्ये सिद्ध होतो, असं थोडंसं उपचरित सद्भूत व्यवहार नाही म्हणायचा। म्हणजे हे मला आत्ता सुचलं, 3 नाही इथं लावू शकतो आपण। त्यांनी क्षेत्रात सांगितलंय ना, आत्मक्षेत्रात प्रदेशात छिद्र सिद्ध झाला म्हणलं तर प्रदेश आपण बघितलं होतं ना, अनुपचरित सद्भूत व्यवहारने बघितलं होतं, त्यामुळं गुणांच्या समान ते लावलं होतं। मग तिथं सिद्ध झालो म्हणत असताना क्षेत्र सिद्ध झालं ते। भूत नैगमनयाने 15 कर्मभूमींमध्ये उत्पन्न होणारे पुरुष सिद्ध होतात। आता आपण इथून सिद्ध होऊ शकतो का? ही भूमी आहे ना आपली, इथून पण सिद्ध झालेले आहेत, ह्या कणाकणातून सिद्ध झालेले आहेत, माहिती आहे तुम्हाला? म्हणजे कोणी ध्यान करून या भूमीवरून या खोलीतून सिद्ध झालेले आहेत। खोली नव्हती इथं पूर्वी, जे काय असेल ते, पण हे क्षेत्र तुम्ही जे बसलाय ना, जसं सिद्ध क्षेत्राचं समेत शिखरची जी महिमा वाटते तुम्हाला ते सिद्ध क्षेत्र आहे, तसं हे बसलंय हे पण सिद्ध क्षेत्र आहे, वाटतंय का? ते घे त्यांच्याकडचं आणि त्याला बंद कर, त्यांना नाही जमत आहे। काय म्हणले कळलं का मी? जयश्रीमा, तुम्ही जिथं बसलाय इथून पण सिद्ध झालेत। म्हणून जेवढं आपण त्या सिद्ध क्षेत्रावर अलर्ट असतो ना, आपण तिथं आलोय पवित्र भूमीवर,
इथून सगळ्यांनी साधना करून मुक्ती मिळवली आहे. तर असंच इथं सुद्धा आहे. म्हणजे इथून पण ध्यान करून लोक मनुष्य मुनी मोक्षाला गेलेले आहेत. मग आपण त्या जसं मंदिरात गेल्यावर आपल्याला कसं एक सावधानता असते की आपल्याला अन्न काय विचार करायचं नाही, काय क्रिया करायची नाही, खायचं प्यायचं नाही, बस भगवंतांचं चिंतन ध्यान करायचं आहे, त्यांच्याकडे चालू आहे आपण. मग असं इथं वाटतंय का आपल्याला आपण इथं बसलोय तर मंदिर आहे हे वाटतंय का असं? कुठं बसलाय? घरात. घर वाटतंय ना हे. तर जिथून मोक्षाला गेले जिथं ते सिद्ध राहतात म्हणतो आपण, सिद्ध झाले ती भूमी पण पवित्र आहे. त्यामुळं प्रत्येक प्रदेश, 2.5 द्वीपाचा प्रत्येक प्रदेश आहे तो सिद्धक्षेत्र आहे. म्हणून कुठल्या क्षेत्रातून मोक्षाला गेले तर कर्मभूमीत उत्पन्न झालेले पुरुष मोक्षाला जातात. पण जर त्यांना उचललं आणि टाकलं कुठं नेऊन तर भोगभूमीतून सुद्धा सिद्ध होतो, असं दाखवलं होतं कालाच्या अपेक्षेने. काय सांगितलं होतं? एका समयामध्ये सिद्ध होतो ऋजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने, नंतर नैगम न्यायाच्या अपेक्षेने उत्सर्पिणी अवसर्पिणी दोन्ही काळामध्ये सिद्ध होतात. आणि बघितलं होतं आपण की किती अंतर पडतं, 9 आणि 9 18 कोडाकोडी सागर. किंवा उत्सर्पिणीपासून अवसर्पिणीकडे जाईपर्यंत किती हो, 18 कोडाकोडी सागरपर्यंत कर्मभूमीतून सिद्ध होणार नाहीत कोडी, कारण तिथं भोगभूमी आहे त्यावेळेस, म्हणजे भरतक्षेत्र ऐरावत क्षेत्रातून. आणि जेव्हा अवसर्पिणीतून उत्सर्पिणीत जातो तेव्हा किती अंतर पडलं? 84,000 वर्ष. तर म्हणजे काय म्हणायचं आहे ह्याच्यातून लय कळलं नसलं तर, की 84,000 वर्ष इथं तुम्हाला कोणी तीर्थंकर दिसणार नाहीत, केवली मोक्षाला जाणारे दिसणार नाहीत. जसं आत्ता आपल्याला दिसत नाहीत, आपलं पाप आहे. पूर्वी किती फक्त चतुर्थ काळ म्हणजे आत्ता 2,500 जस्ट काल 2,500 वर्ष म्हणजे आत्ता आपण फार जवळ आहे. 84,000 वर्ष किती लांब झाले. म्हणजे आपण एवढ्या जवळ आहे महावीर भगवंतांच्या की आता ह्याच्या पुढं जन्मणारे आणि काय म्हणायचं सगळे जीव कसे असणार आहे तो, त्यांना तर सगळ्यांना विरह आहेच, पण आपल्याला जे मिळाले ते सुद्धा त्यांना मिळणार नाही. म्हणजे जर आपल्याला स्वतःला सुरक्षित करायचं असेल तर काय करायचं काकी? त्यांच्याजवळ जाऊन बसायचं. कसं बसायचं? तिथं जाऊन बसायचं असेल तर त्यांनी जे केलं ते करावं लागतं. मग त्यांनी काय केलं? स्वभावाला जाणले, मुनी दीक्षा घेतली, मोक्षाला गेले, बस तेवढंच करायचं. तुम्हाला जास्त कष्ट आहेत का? संसार करायचं लय कष्ट आहे वाटतं का नाही दुकानदारी करताना? नाही अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे म्हणा. संसार कधी सोपा नसतो. जेवढं सोपं धर्म आहे ना तेवढा सोपा संसार नसतो. एवढं मग काका सांगा हो म्हणून सांगा, धर्म करा दोघांना पण. तुम्ही सांगायचं काम आपलं, आपण आपल्यासाठी तयारी करायची, म्हणजे ते तुम्हाला पुढच्या भावात भेटणार आणि तुम्हाला प्रोत्साहित करणार. आपण जेवढे संस्कार करणार निर्मळतेने तेवढे ते विचार करतील ना. आपणच असं म्हटलं जर केले तर केले, नाही तर त्यांचे तर परिणाम कसे होणार? कारण आज बाहेर आकर्षण खूप आहे. कोण त्या धर्माला जाणार आहे का संयमाला जाणार आहे, का ध्यानाला बसणार आहे? ध्यानाला बसल्यावर काय दिसतं भैया? बसतो का नाही? बसायचं थोडा वेळ तरी दिवसभरामध्ये, किती 5 मिनटं 10 मिनटं तरी ॲटलिस्ट बसा आणि मी कोण आहे ह्याचं चिंतन करा. मी इथं का आलो, मग मी काय हसेन पूर्वी, आत्ता काय आहे, पुढं काय होणार, आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे, असा आम्ही संध्याकाळी विषय घेतो इष्टोपदेश म्हणून. मग त्याच्यामध्ये आपल्याला इष्ट काय आहे? सुख आहे. पाहिजे तुम्हाला सुख? माझ्याकडे भरपूर आहे. माझ्याकडे राहा, तुम्हाला भरपूर देतो. माझ्याकडे म्हणजे इथं माताजींकडं. तर आपल्याला जेवढं सानिध्य चांगलं सुखाचं मिळालं ना तेवढं आपल्याला सुखाची मार्ग मिळतो, तो विषय मिळतो आणि मग सुखी होऊ शकतो. इथं राहायचं नाही बरं का, आमच्याकडं म्हणजे आमच्याकडंच. तुम्ही इथं येऊन दुःखी लोकांच्यात राहताय. कुठं राहायचं? जे सुखी आहेत त्यांच्या सहवासात गेल्यावर आपल्याला सुख का नाही मिळणार? म्हणून त्या सुखाचा अनुभव करणारे जे आहेत ते सुख देतात आपल्याला. मग आपल्याला पाहिजे असेल तर घ्यायचं, नसेल तर दुःख द्यायला तर सगळे बसलेत, आपल्याला त्यांच्यातच रमावं वाटतं. म्हणून सुख पाहिजे असेल तर सुखी जीवाचा शोध घ्या, सुख स्वरूपाचा शोध घ्या. तर सांगितलं होतं हा काळ आहे. पंचम काळात जन्मलेला जीव मोक्षाला जातो की नाही जात काकी? घाबरू नका, खरं खरं सांगा. तर
पंचम काळात जन्मलेला जीव मोक्षाला जात नाही, पण सम्यक दर्शन म्हणजे मोक्ष मार्ग आहे, मोक्ष नाही. विभीषणाने म्हणून तो म्हटलं तर जर माझं हे म्हणजे रामाला असत्य असेल तर बरोबर. म्हणजे जेव्हा राम आणि लक्ष्मण रावणाशी काय युद्ध खेळायला चालले होते ना, तर त्यावेळेस विभीषणला समजलं की रावणाचा पक्ष चुकीचा आहे. रावण कोण हे? विभीषण कोण? रावणाचा भाऊ. मग तो विभीषण पहिला रावणाला समजवतो, पण रावण जे ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी येऊन रामाला मिळाला. मग शत्रुपक्षातला जीव आपल्याकडे आलाय म्हटल्यावर तो माणूस राम आणि लक्ष्मणाने विश्वास कसा ठेवायचा? हे कदाचित आपल्याशी फितुरी करतील किंवा आपलं काय राज काढतील, आपल्याला नष्ट करतील असं भय वाटलं असेल, किंवा काय परीक्षा करण्यासाठी म्हणून त्यांनी काय विचारलं, कशावरून तुम्ही सत्य बोलताय की रावणाचा पक्ष घेणार नाही? मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं विभीषणाने की जर मी खोटं बोललं तर ना, काय म्हटलं, मी जर खोटा पडले असेल तर मी मेल्यावर पंचम काळामध्ये जन्मेन, असं त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे काय, पंचम काळातले जीव भयंकर दुःखी आहेत आणि मी असा दुःखी बनेन जर मी खोटं बोललं असेल, असं तो म्हणाला. शाप वाटलं का आपल्याला? आपल्याला दिलेला तुम्ही जन्मलाय म्हणजे किती महापापी जीव आहात आपण, असं त्यातून सांगायचं होतं त्यांना. टोमणा मारले बिचारे बसल्या बसल्या विभीषण. आणि मग त्यांना विश्वास पटला राम लक्ष्मणाला, आणि मग त्यांनी त्यांच्यामध्ये सामील करून घेतलं ह्याच्यासाठी. तर पंचम काळात जन्मलेले जीव मोक्षाला जाऊ शकत नाहीत, पण मोक्ष मार्ग म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. म्हणजे आज आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला पण मोक्ष मार्ग सुरू झाला. जाणलं का? मग सोपं आहे, काय अवघड करायचं नाही आहे. काय करायचं? सम्यक दर्शन प्राप्त करायचं म्हणजे जसं तुम्ही आत्ता स्वतःला दीक्षा म्हणताय, आता म्हणा मी दीक्षा नाही, मी जीव आहे. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे, म्हण बघू. मी दीक्षा नाही, मी जीव आहे. मग किती आपली मान्यता आहे, झोपेतून उठवल्यावर ए जीवा उठ म्हटलं तर उठणार का? दीक्षा म्हणावं लागणार तुम्हाला, तरी पण उठत नाही का? असे पण असतात लय जण. म्हणजे संस्कार आपण शरीराचे करून घेतलेत ना, तर सांगतायत की जीव आहे हे संस्कार करून घ्या. तर म्हणजे कुठल्याही भवात गेला तर तुम्ही दीक्षा नसणार आहे ना. मग शरीर म्हणजे मी आहे ही मान्यता चुकीची आहे, म्हणून त्याच्यापासून भेदविज्ञान करणं म्हणजे सम्यक दर्शन आहे. इतकं सोपं आहे, इतकं सोपं. कुठली डिग्री घ्यावं लागत नाही. बसायचं 5 मिनिटं तरी ध्यानाला आणि तेवढा अनुभव करायचा, प्रयत्न करायचा. मी कोण आहे? जे दिसतंय ते मी नाही आहे, जे नष्ट होणार आहे ते मी नाही आहे, ज्याच्यात बदल होतो सारखं तो मी नाही आहे. मी कोण आहे? मी तर ध्रुव शाश्वत व फक्त जाणणार आहे. काय काका, आता संसारातून थोडंसं अलिप्तता घ्यायची, आणि जरी राहतोय संसारात तरी सुद्धा त्यातून आपल्याला आत्मकल्याण करायचं. काय करतात बायको? संसार करतात का धर्म करतात? ध्यान करतात. ध्यान किती करतात आणि संसार किती करतात? नाही, उलट विचारायचं. आर्त रौद्र ध्यान किती आणि धर्म शुक्ल ध्यान किती हो? म्हणजे पुरुषार्थ तर आपल्याला ह्याच्यासाठी करायचा आहे. तर म्हणलं, म्हणून या काळात जरी सिद्ध नाही होऊ शकत तरी सिद्धांचा मार्ग आपल्याला पण मिळू शकतो. म्हणून सम्यक दर्शन प्राप्त करा. विधेय क्षेत्रामध्ये जन्मलेले जीव कुठल्याही भागात असू देत, कुठल्याही काळात असू देत, मोक्षगामी होऊ शकतात. हे घेतलं होतं. पुढं आता भगवान आहे तिथं माहिती आहे तुम्हाला? सिमंदर भगवान नाव ऐकून माहित आहे? तीर्थंकर आहेत तिथं. नाही आहेत ते दहेगावला, तिथं आहेत विधेय क्षेत्रामध्ये. मूर्ती आहे तिथं, ती आपण प्रतिमा ठेवली आहे, ते भगवान विराजित केलेत. पण जिवंत आपल्यासारखे भगवान आहेत आता या भूमीवर. कुठे आहेत? विधेय क्षेत्रात. जायचंय दर्शन करून यायचं का? सुट्ट्याच लागले 2 महिन्यात, जाऊन यायचं एकदा. कुठे? जिज्ञासा तर आहे, आपण आता जाऊ शकत नाही. भावपूर्वक दर्शन केलं तर इथं आपल्याला आत्ता मिळणार, कुठं जायची पण गरज नाही. म्हणजे जे काय पुराणात ना ऐकलेल्या गोष्टी असतील ना, तीर्थंकरांचं समूहशरण भरत होतं, ते समूहशरणात ते अद्दरवर विराजमान असायचे, दिव्यध्वनी खिरायची, ते सगळ्या सभा बसायच्या, सगळ्यांचे प्रश्नोत्तरं असायची. बस भगवान तर ध्यान असतंच, आणि सांगतायत काय उपदेश? ओम. सगळ्यांना सगळ्यांच्या भाषेमध्ये उत्तरं मिळतात. मग अशी सगळी परिस्थिती तिथं आत्ता आहे. कुठं? विधेय क्षेत्रामध्ये.
म्हणजे साक्षात तिथं 20 तीर्थंकर विद्यमान आहेत आणि ते आपली दिव्यध्वनीच्या द्वारे सगळ्यांना उपकृत करत आहेत. आपण आता इथं बसून सुद्धा ऐकू शकतो जसं कुंद आचार्यांनी ऐकली होती. मग तेवढा आपला उपयोग तीक्ष्ण करायला पाहिजे, तेवढा आपल्याला ध्यानासाठी वेळ द्यायला पाहिजे, तर आपल्याला पण तो उपदेश प्राप्त होऊ शकतो. तर काय सांगितले? 2 सिद्धांचे प्रकार सांगा. क्षेत्रसिद्ध आणि कालसिद्ध सांगा. आता तिसरं सांगतायत गतिसिद्ध. कुठल्या गतीतला जीव सिद्ध होऊ शकतो माहिती आहे? किती गती आहेत? किती गती? 4 गती. कुठले कुठले? हा ना, पण आता सगळं हे व्यवहाराचं कथन आहे ना. व्यवहाराला काळ कुठं, जीवाला काळ कुठं आहे, क्षेत्र कुठं आहे, सगळं व्यवहाराचं कथन. पहिल्यांदा गती किती? 4. कुठले? तुमच्याकडे किती गती आहेत ना? 4. तर 4 गतीपैकी कुठल्या गतीतला जीव मोक्षाला जाऊ शकतो? देवच आहेत की ते. देवातनं देव होत नाही का? नाही होत, कारण देवगतीमध्ये संयम नाही आहे आणि मुनी झाल्याशिवाय मोक्ष होत नाही. त्यामुळं देवगतीतले जीव मोक्षाला जाऊ शकत नाहीत. नरकगतीतले जीव का नाही जाणार? ते तर इतके दुःखी आहेत, आम्हाला कधी सगळ्या कर्मांचा आणि दुःखाचा नाश करायला असं भाव आहेत त्यांच्या तिथं. मग ते का नाही मोक्षाला जात? कारण ते सुद्धा मुनी होऊ शकत नाहीत, म्हणून नरकगती सुद्धा कट झाली. तिर्यंच गतीचे जीव, त्यांच्याकडे तर परिग्रह पण नाही. आपल्याला हे सगळं सोडावं लागतंय. कपडे काढा, घर सोडा, माणसं सोडा, परिग्रह सोडा, सगळं सोडावं लागतं. त्यांच्याकडे तर कायच नाही आहे. ते तर जन्मल्यापासून मुनी आहेत म्हणजे दिगंबर आहेत, मुनी नाही. मग ते का नाही मोक्षाला जातो? ते ध्यान करू शकतात बरं का, स्वतःला जाणू शकतात, संयम सुद्धा घेऊ शकतात, आपल्यापेक्षा सुद्धा ते श्रेष्ठ असू शकतात. जसं की सिंहाचा जीव पूर्वभवामध्ये, जेव्हा महावीरांचा पूर्वभवात सिंह होता, तर त्यांनी नव्हतं का केलं प्रण की मी कुठल्या जीवांना मारणार नाही, प्रासुकच जल ग्रहण करेन, काय ते सुखे पत्ते खाईन. स्वतःसाठी नियम करू शकतो तो जीव, ह्याला अणुव्रत म्हणतात. मग तिर्यंच करू शकतो आपण का नाही? कंदमुळं खातो. काय असतं कंदमुळं म्हणजे? कांदा, लसूण, बटाटा, वांगी जाऊ देत, हे नाही. आता कांदा, लसूण, बटाटा वगैरे हे सगळे कंदमुळं आहेत, खातो ना आपण. जमिनीच्या खाली येणारं ते कंदमुळ असतं, ज्याच्यामध्ये की ते अनंत काय आहे, अनंत जीव असतात. ते एक म्हणजे एक कांदा म्हणजे एक जीव नाही आहे, तो अनंत जीवांची हिंसा होते त्याच्यामध्ये. मग खातो का नाही खात? खातो ना, तेवढ्यासाठी चालू आहे अकलूजला, हो का नाही? नाही ना. तर आपण खाताना त्याचा अनुभव करायला पाहिजे की याच्या निमित्तात किती जीव मेलेत. जसं आपल्याला समजा कुठं त्या रस्त्यावरनं जाताना एखाद्या पंचेंद्रियाला मारतायत, कोणी जीवे मारतायत, तर तुम्हाला बघवणार का? आपण ते बघू शकणार नाही. इतकं आपल्याला काय म्हणायचं, चित्त थरारक वाटेल ते धरून. आम्ही जसं बघितलं होतं एकदा फलटणमध्ये असताना, डुकरं खूप असायची तिथं, आणि त्यामुळं ते सकाळी आम्ही जाणार जेव्हा रूमवर आंघोळीला वगैरे, तर रस्त्यावर ते कोण माणसं इतर नसणार, तीच माणसं फिरणार, आणि ते डुकरं इकडं तिकडं पळापळी, इतकी रडारडी ओरडारडी असायची त्यांची, आणि पिल्लं छोटी छोटी सगळी. आणि ते कसंही पकडणार, त्याला दोऱ्यांनी बांधणार, पिशव्यांमध्ये कोंबणार, असं बघवत नव्हतं ते दृश्य. मग ते बघवत नाही आपल्याला, त्यांना ते काय करणार असणार? मारायलाच नाही येणार. काही जरी करणार असतील ते जाऊ देत, नुसतं धरलेलं सुद्धा आम्हाला बघवलं नाही. मग आपल्याला ते जेव्हा खातोय ना आपण, त्यात तर मारतोय अक्षरशः आपण त्या जीवांना. जसं कट केलं, तळलं, काय शिजवलं, पाण्यामध्ये अग्नीवर टाकलं, म्हणजे जीव राहिला का तो? म्हणून ते सगळं खाताना आपल्याला त्या जीवांची हिंसा करतोय ही भावभासना असायला पाहिजे. आणि आपण कळत नकळत ते जीव आपले वैरी होतात, कारण तुम्ही त्यांना मारून खाताय आणि आनंद मानताय, तर पुढच्या भावात तुम्ही तिथं जाणार आणि ते तुमचं भक्ष बनवणार तुम्हाला. म्हणून असं टेलिपॅथीनी सगळं चालू असतं. मग कदाचित त्यातलेच कोणी जीव लवकर मनुष्य होऊन, मुनी होऊन मोक्षाला जातील, आणि भावी सिद्धांना आज आपण असं विराधित केलं तर काय फळ मिळणार आपल्याला? आपल्या आधी कदाचित ते मोक्षाला जाऊ शकतात, असं घटवलं एका पंडितांनी. हो, तर म्हणून सगळीकडे त्या जीवांच्या विराधनेचं आपल्याला सावधानता असायला पाहिजे. कुठेही आपल्याकडून तसे जीव हिंसा न हो. म्हणून तिर्यंच गतीतले जीव सुद्धा सिद्ध होऊ शकत नाहीत.
तर राहिली फक्त मनुष्यगती, आणि ती तुम्हाला मिळाली आहे म्हणजे किती महाभाग्य आहे आपलं. आणि मग या भवातून आपल्याला संयम प्राप्त करता येतो, सम्यक दर्शनपूर्वक साधना करता येते, मुनी होता येतं, मोक्षाला जाता येतं, अशी पर्याय मिळाली आहे आपल्याला. मग त्यात साधना करणं आपला उद्देश असावा. तर गती सिद्ध म्हणजे रुजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने सिद्ध गती से मोक्ष प्राप्त होता है. भूत नैगम नहीं की अपेक्षा से म्हणजे सिद्ध गती से मोक्ष होता है म्हणजे सिद्ध गती कुठे आहे मग जसं आत्ता आपण मागं लावला ना अर्थ तसाच लावायचा. काय म्हणायचं हो दीपाली भाभी? सिद्ध गती से मोक्ष होत आहे म्हणजे काय? सिद्ध गती कुठे आहे पण तेच कसं सांगायचं ते विचारायला मी. सांगावं कसं? आत्ता आपण मागं लावलं तसं आत्मप्रदेशो में सिद्ध होता आहे, आणि जिथं सिद्ध झाला ती सिद्ध गती. म्हणजे आत्ता मनुष्य आहे, मुनी आहे, अंतिम समयामध्ये आहे तुम्ही समजा त्या 14व्या गुणस्थानापाशी, आणि तिथं तुम्ही स्वतःला जाणताय आणि इथं सिद्ध झाला आत्मप्रदेशामध्ये, तीच सिद्ध गती मिळाली. सिद्ध गतीतून मोक्षाला जातो किंवा इथंच मोक्ष म्हणा, कुठं जायचं आहे दुसरीकडे तरी. त्यामुळं आहे त्याच एवंभूत न्यायाने रुजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने सांगतायत की सिद्ध गतीतून मोक्षाला प्राप्त करतो. म्हणून मनुष्य पण नाही राहिला, तो मनुष्य गतीचा सुद्धा अंत झाला. भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने मनुष्य गतीतूनच मोक्ष प्राप्त करू शकतो. 3 सांगा सिद्ध कुठले? क्षेत्रसिद्ध, कालसिद्ध आणि गतिसिद्ध. सांगा. गती, क्षेत्र, काल आणि गती. बोला काका, कळलं ना काय सांगितलं? क्षेत्रसिद्ध, कालसिद्ध आणि गतिसिद्ध. तर तिसरं चौथं सांगतायत लिंग सिद्ध. लिंग म्हणजे कुठला वेद आहे त्याच्या अनुसार. कुठल्या वेदातून मोक्ष होतो? 3 वेद से. हां, आम्ही सांगतोय एकाही वेदाने नाही. रुजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने अपगत वेदी जीव मोक्षाला जातो. म्हणजे जो मोक्षाला जातो त्याच्याजवळ न तो स्त्री आहे, न पुरुष आहे, न नपुंसक आहे. त्याच्याजवळ वेद म्हणजे ते परिणाम नाही राहिलेले आहेत, भोगाचे भाव नाही राहिले. रुजुसूत्र भाववेद नष्ट झाला म्हणून अपगत वेदी म्हणला गेला. रुजुसूत्र न्यायाने लिंग वेद रहित ही मोक्ष पाता है. भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने 3 प्रकारचे भाववेद असू शकतात. भाववेद म्हणजे काय असतं? जीवाचे परिणाम. हां, मग बहिरंगामध्ये द्रव्यवेद म्हणजे शरीराची रचना आहे, पण भाववेद म्हणजे काय हो? परिणाम आहे. हां, म्हणजे द्रव्य पुरुष आहे तर भाव स्त्री असू शकतो, भाव पुरुष असू शकतो, भाव नपुंसक असू शकतो. द्रव्य स्त्री असेल तर तिथं पण भावानी 3 असू शकतं. म्हणजे एका वेळीस एकाला एकच, पण कोणीही असू शकतो तसं. म्हणजे परिणाम कसे आहेत त्याच्या अनुसार. ज्याला भोगाची तीव्र आसक्ती आहे तो स्त्रीला आणि पुरुषाला भोगण्याचे भाव आहेत, तो नपुंसक वेदी म्हणला जातो. मग बहिरंगात तुम्हाला तो द्रव्य पुरुष दिसेल किंवा द्रव्य स्त्री पण दिसेल. म्हणून बाह्य वेशाशी किंवा शरीराशी रिलेशन नाही आहे त्या वेदाचा, परिणामांशी आहे. मग कोण जीव मोक्षाला जाऊ शकतो? तर भूत नैगम न्यायाने कोणीही 3 प्रकारच्या वेदातला कोणीही जीव क्षपक श्रेणी मांडून मोक्ष प्राप्त करू शकतो, भाववेदी. आणि द्रव्य वेदामध्ये नियमाने पुरुष लिंग यथाजात रूप लिंग से ही मुक्ती प्राप्त होती है. काय कळलं? म्हणजे जे पुरुष मुनी होतात तेच मोक्षाला जाऊ शकतात. आता माताजी आहेत तर ते मोक्षाला जाणार की नाही जाणार? तू दीक्षा घेणार, दीक्षा मोक्षाला जाणार की नाही? या भवात नाही जाणार, कारण स्त्री आहे ती सगळ्या परिग्रहाचा त्याग नाही करू शकत. आणि कंडिशन ही आहे की 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये जाणारा जीव नियमाने निर्ग्रंथ असतो, आणि स्त्रीचं गुणस्थान 5 पर्यंतच आहे, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. पण नियमाने तो जीव भविष्यामध्ये मुनी होणार आणि मोक्षाला जाऊ शकतो. परिणाम आपल्याला आत्ता करायचे की मी स्वभावाला जाणणार आणि मुक्त होणार. एवढा पुरुषार्थ तर करू शकतो आपण. हो म्हणा, म्हणत नाही. तर यथाजात लिंगापासून सुद्धा मुक्ती प्राप्त होते असं सांगितलं. 4 गोष्टी सांगितल्या: क्षेत्रसिद्ध,
कालसिद्ध, गतिसिद्ध आणि आता लिंगसिद्ध सांगितलं. तर वाचायचं आहे का पुढचं, का महाराजांचा लेख वाचायचं आहे? तर असं आपल्याला सुद्धा सिद्ध बनायचं आहे. ह्याच्यासाठी एक गाठ बांधा स्वतःशी, तर आपल्याला सुद्धा तशी पर्याय प्राप्त होऊ शकते, तसा पुरुषार्थ आपल्याकडून होऊ शकतो. तर वीरसागर महाराज काय होते हे आपल्याला माहीत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे? तुम्ही अजून जन्मला बी नसणार त्यावेळेस महाराज आनंदात गेले. शरीरातून मुक्त झाले आणि म्हणजे दुसऱ्या शरीरात गेले तिकडं, तर ते बस आनंद सुख भोगत होते. भोगतायत जिथं आहेत तिथं. त्यांच्याविषयी थोडंसं वाचू. निसंग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से, निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से, जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता. जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय. महाराजांनी काय सांगितलं? आत्मा काय आहे हे जाणा. तर बाहेर आत्मा म्हणजे स्वरूप, आत्मा म्हणजे आपला स्वभाव काय आहे हे वर्ड्स नाही जाणायचेत आपल्याला. तर त्याच्या आतमध्ये आपला जो असतो तो आत्मा, जसं मागं सांगितलं होतं ना, काय त्यांनी त्याच्या एका फ्लेक्सवर लिहिलं होतं म्हणे खाली, आमचा आत्मा. म्हणजे पॉलिटिशियन्स असतात ना, त्यांनी त्यांचं हे करण्यासाठी काय म्हणतात त्याला, पब्लिसिटी करायला, त्यांचं इलेक्शनच्या आधी ते सगळे नेते लोक असतात, त्यांचे बॅनर्स असतात. तर त्या एका फ्लेक्स खाली लिहिलं होतं, त्या मोठ्या नेत्याचा फोटो होता आणि त्याच्या खाली लिहिलं होता आमचा आत्मा. कोणाचा आत्मा कुठं आहे हो? असे आत्मे फिरत असतात बाहेर सगळ्याचे. असं बाहेर कोणी आपला आत्मा नसतो. तर म्हणून की महाराजांनी सांगितलं आपला आत्मा आपल्या जवळच आहे. ज्याला सुख भोगायचं असेल, ज्याला रोज सुख भोगायचं आहे, त्यांनी आत्म्याला जाणून श्रद्धा करा. मोक्षाला जाण्यापूर्वी मोक्ष मार्गाची प्रतीती व्हायला हवी. फक्त परोक्ष रूपाने जाणून तेथेच रमू नका, कारण मिथ्यादर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र संपत नाही. परोक्ष ज्ञान जिथं आहे तिथं अजून मिथ्यात्व आहेच. मग जेव्हा प्रत्यक्ष जाणतोय त्यावेळेस तिथं सगळ्या प्रकारच्या दुःखाचा, या संसाराचा नाश होतोच. म्हणून महाराजांनी एका शब्दात असं जोरात सांगितलं या प्रवचनमध्ये, बरं काय का. तुम्ही आज इथं आलाय किंवा ध्यान करताय तर एवढा विचार करा, अनुभव व्हायलाच पाहिजे. असं जोरात जे सांगितलं ना, असं त्यावेळेस मला अनुभव झाला. म्हणजे महाराज बोलतायत असं. त्यांचे वर्ड्स असे होते ना, आणि तेव्हा महाराज पण हसले म्हणल्यावर. अनुभूती झालीच पाहिजे, अनुभूतीशिवाय कशी खात्री पटणार. मग महाराजांनी गोड गोड सांगितलं बरं का पुढं. म्हणजे एकदम एक कठोर शब्द असं की तुम्हाला करायला पाहिजे, तर तुम्ही निर्णय करे ना तर करा, मला व्हायलाच पाहिजे. आणि मग असं आपलं कुरवाळून सांगितलं की बाबांना अवघड नाही आहे, करू शकता, करा असं. म्हणून जास्त वेळ जाणला तर अनुभव होतो अशी परिभाषा योग्य नाही. एकदा निर्णय करा, क्षणभरासाठी किंवा सेकंदाचा लाखावा भाग असेल तरी सुद्धा जो निर्णय करणार तो नियमाने सुखाचीच अनुभूती देणारा असणार. जेव्हा डास चावला तेव्हा निर्णय करायला किती वेळ लागतो तुम्हाला? असं विचार करावा लागतो का, हा डास आहे, तो मला चावत आहे, आता मला वेदना होत आहेत, मग मी जाणत आहे. किती वेळ लागतो, असं किती पर्याय लागतात असं महाराजांनी सांगितलं. मी आपलं ते विचार करत बसले, ते डास तोपर्यंत उडून गेला असेल.
म्हणजे तिथं काय स्मरण, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, आगम काय काय आधार घेणार हो? त्या डासाचं चावतोय, मला वेदना होतीये निर्णय करत असताना. तिथं जसं तुम्ही फट फट करताय निर्णय, मला वेदना होतीये, बस तो नकोय, मला दुःख देणारा आहे. मग तसं म्हणले तिथं जेव्हा ठीक आहे की अजून तुम्हाला परिचय नाही आहे आत्म्याचा, तर परोक्ष रूपाने घेणार अवलंबन स्मरण, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, पण पुढं जाऊन तुम्हाला निर्णय करावा लागणार. किती वेळा त्या परोक्ष ज्ञानामध्ये बसणार आहे. म्हणून असं झटकन निर्णय करा आणि आत्म्याची चव घ्या, असं महाराजांनी सांगितलं. रोज महाराजांचं एक प्रवचन ऐकत जावा, तर जिवंत राहताल, नाहीतर सगळे पंचम काळात मेलेलेच आहेत. असं माझं नाही आहे वक्तव्य बरं का. म्हणजे जो जाणत नाही तो मृतच आहे, चलसवो म्हणतो ना. काय अष्टपाऊडमध्ये सांगितलं त्यांनी की काय होती गाथा, लक्षात आहे? नाही, पण मला ती गाथा नंबर माहित नाही किती आहे. काय नाही ना काकी, माहिती आहे का गाथा कुठली ती? चलसवो चालते बोलते सिद्ध आणि चालते बोलते शव का ते का? नाही, ज्याच्यातून प्राण निघून गेलाय तो ते देह शव म्हटला जातो, पण जो स्वतःला जाणत नाही तो चालता फिरता शव आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. बरं बघा, आहे अष्टपाहुडमध्ये घरचा अभ्यास. काल कोणाचं वाचलं होतं आपण? ते नातेपुतेचे ना, त्यांचं अर्ध झालं होतं, बरोबर आहे. नातेपुतेचे शीतल रायचंद दोशी यांनी लिहिलेला महाराजांबद्दलचा अनुभव आहे. मुनिपद कसं प्राप्त होतं ह्याच्यासाठी मोक्षमार्ग प्रकाशक मधले 4 गोष्टी सांगितल्या होत्या. क्रम काय? बरोबर. बरोबर, छान. आणि तो नियमाने 4थ्या स्टेपमध्ये मुनी होतोच. सांगा दीपाली भाभी, काय होते 4 स्टेप्स? हे गोष्टी 4 ना आम्ही जेव्हा बाहुबलीचं शिबिर चालायचं ना, त्यावेळेस तिथं असणारे जे जडे गुरुजी होते त्यांच्या तोंडातनं पहिल्यांदा ऐकलं होतं. आणि त्यांची जी टोन होती ना सांगायची, इतकं इम्प्रेसिव्ह वाटलं ना. ते आम्हाला माहीत नाही वाचून शास्त्र वगैरे फार, असंच बस ऐकायला जायचो त्यावेळेस. पण हे 4 गोष्टी इतक्या बिंबल्या होत्या ना, कशातलं सांगितलंय माहीत नाही, काय होतं माहीत नाही मागचं पुढचं, पण त्यांनी जे त्यांच्या चालीत बोलले होते ना, पहले तत्वज्ञान होता है, बाद में उदासीन परिणाम होते हैं, बाद में परिशहादी सहने की शक्ती होती है, और बाद में स्वयमेव मुनी होता है. हे इतकं फिक्स बसलं होतं ना. आणि मग ते असे स्टेप्स असतात हे सांगितलं मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये. मग तेच महाराजांनी इथं महाराजांच्या जीवनामध्ये हे दिसून आलं, हे त्यांनी अनुभव सांगतात. काय काय सांगितले? 4. पहिले तत्वज्ञान होता है. तत्वज्ञान म्हणजे मी जीव आहे, जाणणारा तत्व आहे, ह्याचा निर्णय करायचा आहे. मग पहिल्यांदा तत्वज्ञान होतं. दुसरं, परिणामामध्ये उदासीनता येते. मी जर जीव आहे तर बाहेरच्या कुठल्या भोगातून मला जीव समजणार आहे हो? खाल्ल्या पिल्यावर जीव समजतो का? न खाता पिता जीव समजतो का? असं विचारायचं. म्हणजे खाण्यापिण्याचा आणि जीवाचा संबंध नाही, किंवा बाहेरचे विषय भोगले म्हणून मी सुखी आहे, मी जीव आहे. खातोय ही चूक आहे. खायला प्यायला लागतं म्हणजे स्वभाव नाही आहे तो आपला, कारण सिद्ध खात नाहीत म्हणून खाणं पिणं तोडत नाही, काढून घेत नाही तुमचं. धर्म करा, घाबराल. तर सांगितलं जाणतोय. तर पहिला तत्वज्ञान होतं, सांगायचंय मला परत एकदा. दुसरा काय म्हणले भैया? दुसरं उदासीन परिणाम होतात. तिसरं सांगितलं परिशह आदी सहन करण्याची शक्ती येते. उदासीनता असल्याशिवाय, नाहीतर कोणीतरी फॅन बंद केला येऊन काय करणार हो तुम्ही? ध्यान करायला तुम्ही बसला होता आणि असं माझ्याबरोबर लय वेळा होत आहे. म्हणजे फॅन लावून बसत नाही मी, पण चुकून कोणीतरी आलं, दरवाजा उघडं ठेवलं, डास यायले म्हणा, किंवा काय लाईट बंद केलं, काय असेल ते,
पण काय म्हणायचं, परिशह सहन करण्याची शक्ती यावी लागते, त्याच्याशिवाय साधना होत नाही. आणि मग तो जीव मुनी होतो. असं 4 स्टेप सांगितले. कशाला म्हणायचं? हां, परिशह. उकडायला लागलं, भूक लागली, झोप यायला लागली, सगळ्याला जिंकणं ह्याला म्हणायचं परिशह जय. परिशह म्हणजे मला किती त्रास होतोय, वेदना होत आहेत, मला एवढं काय बोलतायत, एवढं का मला त्रास देत आहेत, ह्याला परिशह म्हणायचं. आकुलता करत राहणं. मग हे मुनींवर नसतात का उपसर्ग? म्हणजे मी आत्ताच काल परवा एक कुठला तरी व्हिडिओ आलाय बरं का, मला नाही बघायचं झालं, मी बघणार पण नाही. ते कुठल्या तरी मुनींवर उपसर्ग झालाय का काय, कुठले त्यागी आहेत आणि त्यांना गुणावामध्ये त्यांच्यावर मारहाण झाली असं काय तर ऐकलं मी. म्हणजे मला ते ऐकायला पण नको वाटलं. हां, आलंय ते काहीतरी की त्यांनी का मारलं, मग मुनींना किंवा त्यागींना, जैन त्यागींना मारायचा हक्क ह्यांना कोण दिला, असं म्हणून ते जे संस्थावाल्या लोकांनी त्या मारलेल्यांना पकडलंय आणि त्यांना ते सजा देत आहेत. म्हणजे ह्याला म्हणायचं परिशह. मग मुनींना उपसर्ग नसतात का? असतात, पण ते कोणाला कंप्लेंट करायला जाणार आहेत? ते म्हणतात ही माझी निर्जरा आहे, या निर्जरेशिवाय मोक्ष तर नाही. कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला सुद्धा निर्जरा चालू असते, फक्त आपण त्यात आकुलित झालो तर पुन्हा पुन्हा कर्म ते बांधतो तशा प्रकारचे. म्हणून सांगितलं निर्जरा करायची तर उदासीन परिणाम असायला पाहिजेत, स्वतःचा अनुभव त्यापासून भिन्न जाणायला पाहिजे. भिन्नता जाणा. सुख तर प्रत्येक जीवाला प्रिय आहे, परंतु कर्माचा नाश केल्याशिवाय सुख प्रगट होणार नाही. वितरागतेशिवाय कर्माचा नाश होणार नाही. सम्यक चारित्राशिवाय वितरागता प्रगट होणार नाही. सम्यक दर्शनाशिवाय चारित्र प्रगट होणार नाही. तत्वनिर्णयाशिवाय सम्यक दर्शन होणार नाही. सगळ्याचा अविनाभाव सांगायला कळलं ना? मागं परत एकदा वाचू. सुख तर प्रत्येकाला पाहिजे, कर्माचा नाश झाल्याशिवाय सुख मिळणार नाही. कर्माचा नाश होणार वितरागतेने, वितरागता मिळणार सम्यक चारित्राच्या अविनाभावी असल्यामुळे. सम्यक चारित्र मिळणार ते सम्यक दर्शनाशिवाय मिळणार नाही. आणि सम्यक दर्शन कधी होणार? तत्वनिर्णय केल्याशिवाय होणार नाही. आणि सर्वज्ञ कथित आगमाचा अभ्यास केल्याशिवाय तत्वाचा निर्णय होणार नाही. जो जीव खरोखर आपले हित करू इच्छितो त्याने प्रथम वितराग सर्वज्ञ भगवान काय सांगतात याचा शांत चित्ताने धैर्यपूर्वक निर्णय केला पाहिजे. त्यासाठी नियमित शास्त्र स्वाध्याय करणे आवश्यक आहे. कोण कोणाला सांगतंय? मी तुम्हाला सांगते. महाराजजी सांगायला लागलेत सगळ्यांना की तुम्हाला जर स्वतःचा निर्णय करायचा आहे तर स्वाध्याय करायला पाहिजे. करतो का भैया? स्वाध्याय 5 मिनिटं तरी करा. आज पाडवाय ना, आज नियम तुम्हाला. काय जेव्हा जमेल तेव्हा जे जमेल ते 1 पानभर तरी वाचायचं. हलकं फुलकं सोपं वगैरे चालतंय, काय पण वाचा, पण थोडंसं धर्म माहिती पाहिजे ना आपल्याला. काय माहिती आहे धर्म म्हणजे? काय माहिती आहे धर्म म्हणजे काय आहे? बस देवळात जाणे, डोकं टेकवणे, नमोकार मंत्र म्हणणे, याच्या पलीकडे काय माहिती आहे आपल्याला? मग असं वाटतं का आपल्याला माहिती तरी व्हावं काय आहे धर्मामध्ये? मग हे स्वाध्यायाने समजणार आहे. म्हणून स्वाध्याय करा. सगळं सोडून स्वाध्याय करायचं नाही आहे. सगळं करत असताना पण स्वाध्याय करू शकतो आपण. फक्त थोडंसं ते मोबाईल बंद ठेवावा लागतो, हो ना? का नाही? मोबाईलचं वेळ नाही का? हां, ठीक आहे. तर निर्णय करा, त्याच्याद्वारेच आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते. अजून आहे पण आता वेळ नाही. अध्यात्मयोगी परमपूज्य वीरसागर महाराजांनी प्रथम स्वतः अनेक ग्रंथांचे अध्ययन केले. दिगंबर जैन धर्म काय चीज आहे हे जाणून घेतले. ज्याला जाणलं, ज्याला समजलं तोच दुसऱ्याला सांगू शकणार आहे. त्यालाच तेवढं कॉन्फिडन्स असणार आहे. वास्तविक पाहता ते MBBS डॉक्टर होते. कशाला म्हणतात माहिती आहे? MBBS डॉक्टर माहीत आहे कशाला म्हणतात रे? म्हणजे किती तिथं परिश्रम आहेत, किती अभ्यास आहे, किती समर्पण आहे. तिथं शरीराची चिंता करता येत नाही. ते जर अभ्यास करायचा असेल तर MBBSचा, म्हणजे ज्यांनी शिकले त्यांना आम्ही बघितलं, सगळं झोकून द्यावं लागतं तिथं ते अभ्यास करण्यासाठी. आणि 1, 2 नाही 5 वर्ष कशाला म्हणतात, इतकं धडपडून करून ते शिकायचं. आता माझ्या बहिणीच्या एका मुलीने डिग्री मिळवली आहे हो MBBS, आणि काल तिचं ग्रॅज्युएशन डे होता. तिला ते तसलं घालून ते सर्टिफिकेट देतात. सगळ्यांना त्याच्यामध्ये किती आनंद. साधं मी डिग्री मिळवली तर मला लोक म्हणतात कशाला वाया घातली एक सीट. असं वाटलं मला पण की
की असं का वाया घालती आपण, एक सीड जिनं धर्मातला वाया गेला असं वाटतोय. जेव्हा बाहेरची डिग्री मिळते ना त्यावेळेस हे शिकायला नको वाटत असतं. म्हणून महाराजांनी ती डिग्री मिळवून सुद्धा इकडं आले हे सांगायला लागले. MBBS ही उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टिस करून लाखो रुपये कमवून ऐशारामात जीवन घालवू शकत होते. त्यांना काय ते फार अवघड नव्हतं. परंतु संसाराची क्षणभंगुरता त्यांच्या लक्षात आली. सुख किंवा आनंद बाहेर परात नाही तर मग पराची आराधना करण्यात, बहुमूल्य आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे. एक निज ज्ञानधन ध्रुव तत्वाची आराधनाच खऱ्या शाश्वत सुखाला प्राप्त करून देईल हे जाणवले, हे त्यांनी जाणले. म्हणून सांगतायत की असे आता पण आम्ही अनेकांची उदाहरणं ऐकलो. अनेक संघांमध्ये जे दीक्षित झालेत ना आता रिसेंट, ते सुद्धा असे उच्च पदवीधारी, कुठंतरी फॉरेन कंट्रीमध्ये जॉब करणारे, खूप मोठं पॅकेज असणारे असे ते लोक होते. आणि असं झटक्यात वैराग्य झालं की सगळं सोडून दीक्षा घेतली. आपण म्हणणार काय येडे आहेत, इतकं पैसा हातात येत असताना कोण सोडतं का. आपल्याला दृष्टी कुठं आणि त्यांना दृष्टी कुठं. म्हणून जिथं खरं सुख आहे ना तिकडं दृष्टी करा तर बाकीच्याचं मोल वाटणार नाही बाहेरचं, ते सहज मिळणार आहे. मुनी जेव्हा ध्यानाला बसतात तर रत्न येऊन टाकतात येऊन समोर देव, आणि तुम्ही काय करताय, ते रत्न मिळवायसाठी 1000 वर्ष तप करताय. म्हणजे जे काय कठीण साधना करताय, काय काय तुम्ही तप करताय, हे सगळ्याच्याद्वारे ते एक रत्न सिद्ध झालं असेल ना तुम्हाला, त्या मुनींच्या समोर असं रत्नांचा ढीग देतात आणून देव. मग त्याच्यासाठी करायची आहे का साधना आपल्याला. म्हणून बाहेर कुठली गोष्ट मिळवायची नाही. महाराजांना जे मिळालं ते अमूल्य मिळालं आणि तेच ते आपल्याला पण देत आहेत. तर त्यांची शिकवण आपण आत्मसात करून घ्यायला पाहिजे. ओम जाणा स्वतःच्या ध्रुव आत्म्याला जाणा. पहा हा आत्मा स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही. हा आत्मा गृहस्थ नाही, मुनी नाही. आत्मा तर प्रत्येक पर्यायात मात्र जाणणाराच आहे. मी आत्मा आहे निर्णय करा, शरीर नाहीच. माझा त्रिकालातही नाश होणार नाहीच निर्णय करा. शाश्वत रूप जाणा. जाणणाराच आहे, आहे आहे आहेच. ओम विसर. नमो अरिहंताणं. नमो